वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आप आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याचे सवे. आशादंभ अवघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मचितकला फेसबुक पेजवर या दृकश्राव्य माध्यमातून होत असणारं हे आदिशक्ती मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगावरचं अभंग निरूपण आहे. आदिशक्ती मुक्ताईंच्या द्वारा श्री ज्ञानेश्वरांना संबोधून असणारा उदासी वृत्ती टाकून देत त्यांनी सकारात्मकतेचा अंगीकार करावा, यासाठी असणारं हे उद्बोधन म्हणजे ताटीचे अभंग आहेत. तसं तर हा आपले बंधू श्री ज्ञानदेव यांच्याबरोबर असणारा जिवलग मुक्ताईचा सुखसंवाद आहे. मुक्ताई जी या सर्व भावंडांची धाकटी बहीण आहे, सखी आहे, संवादिनी आहे आणि आईच्या ममतेनं प्रेमाचं पांघरुण या भावंडावर घालण्याचा आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारी या सर्वांची प्रेरक आल्हादिनी शक्ती आहे. आदिशक्ती मुक्ताबाई महाराज, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव या सर्वांबरोबर अवताराला आल्या आणि या अवताराचं जे उद्दिष्ट आहे, जे स्वीकृत कार्य या तिन्ही देवांनी स्वीकारलं आहे, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले म्हणून चिंतन केलं आहे. तेव्हा या स्वीकृत कार्य विस्ताराकरता त्यांनी प्रवण व्हावं म्हणून ज्ञानदेवांशी आईसाहेबांनी संवादात्मक केलेलं हे प्रबोधन आहे. आईसाहेब ज्ञानोबारायांना उपदेश करत नाहीत. ही भावंड जरी असली तरी अतिक्रम हे ते कधी करणार नाहीत. आणि ज्या भावनेनं नामदेवराय आईसाहेबांबद्दल बोलताना की आता ऐसी सखी होणे नाही हे बोलतात, तेव्हा त्या सख्यत्वाचा एक वेगळा विचार या ताटीच्या अभंगाचं चिंतन करताना घ्यावा लागतो. मुळात आईसाहेब या ज्ञानोबारायांशी, आपल्या भावाशी संवाद साधतात. त्या संवादात्मक प्रबोधनातून ज्ञानोबारायांना एका विशिष्ट भाववृत्तीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ ज्ञानोबाराय कुठे भटकलेत असा अर्थ नाही. मुळात ताटीच्या अभंगाचा विचार करताना सर्वजण असं वर्णन करतात की ज्ञानोबारायांच्या आणि आईसाहेबांच्या त्या जीवनातल्या दिव्य प्रसंगाचंही चिंतन मांडतात, कथा सांगतात. आणि ती कथा सांगत असताना कुठेतरी बोलता बोलता भावनेच्या भरात आपण या भावंडांमध्ये अतिक्रम करतो हाही विचार बहुतेकदा विसरून जातात. ताटीचे अभंग एकंदर 11 आहेत आणि त्या 11 अभंगांच्या मधून आईसाहेबांनी एक वेगळी भूमिका ज्ञानोबारायांच्या समोर आणून ठेवली आहे. खरं तर इथं ताटी लावणारे श्री ज्ञानोबाराय म्हणजे दार लावून घेणारे ज्ञानोबाराय आणि ते दार उघडायला लावणारे, ते ताटी काढायला लावणाऱ्या आईसाहेब मुक्ताबाई महाराज असा विचार नाही आहे. सकारात्मकतेचा दरवाजा उघडायचा आणि अंतःकरणाची विशालता, उदारता अनुभवित
त्या अंतर्मुखतेचं दार सर्व समाजाकरता उघडायचं. ते दार लोटून कनवाळू कृपाळूपणाची असणारी ती सावली, ती कणव यावत जीवमात्रांकरता प्रकट करायची, याकरता विनंती वजा केलेलं आवाहन म्हणजे ताटीचा विचार आहे. आईसाहेब इथं विनंती करतायत, शब्द सूचक आहेत. आणि मी मघा सांगितलं, हा सखीनं, एका संवादिनीनं, एका आल्हादिनी शक्तीनं साधलेला हा संवाद आहे. भगवती जगदंबा आदिमाया म्हणजे आईसाहेब मुक्ताबाई महाराज आहेत. खरं तर ताटी लावण्याची प्रत्येकाच्या जीवनात वेळ येते. ती ताटी त्यानं लावली पाहिजे. बहिर्मुखतेकडे जाणारं अंतर्मन ते अंतर्मुख व्हावं याकरता ताटी लावली पाहिजे. आणि अंतर्मुख होऊन माझं नेमकं कर्तव्य काय आहे, कशाकरता माझं इथं असणं आहे, याचा विचार करीत कुठेतरी समष्टी कल्याणाकरता आणि त्याद्वारे व्यक्तिगत कल्याणाकरता, समष्टी कल्याणातून व्यष्टी कल्याण या विचाराकडे प्रवृत्त होण्याकरता आपलं अंतर्मनाचं दार उघडलं पाहिजे. बहिर्मुखतेची ताटी दार लावायचं आणि अंतर्मुखतेची ताटी उघडून स्वतःच्या असणाऱ्या स्वरूपाचा विचार करायचा, आपलं स्वतःचं आत्मबल अनुभवायचं, नव्हे नव्हे आपली सशक्तता आणि त्या सशक्ततेचं मूळ कारण पाहायचं आणि त्यातून स्वतःची ऊर्जा ही प्रकट करायची. आपल्या सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे महाराज. जी ताटी ज्ञानोबारायांनी लावली ती वेगळी आणि जी ताटी आम्ही प्रत्येकानं लावली ती वेगळी आहे. ती ताटी उघडण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. अंतर्मुख होऊन ज्या उपासनेचा, ज्या व्यवहार साधनांचा, कुठलंही असो, प्रापंचिक पातळीवर असो, पारमार्थिक पातळीवर असो, जे साधन आम्ही त्या प्रपंचाच्या आणि परमार्थाच्या निर्वाहाकरता निवडलेलं आहे, त्या साधनाचा पुनरावलोकन करीत, सिंहावलोकन करीत कितपत परिणाम आपण आजतागायत साधला आहे याचं चिंतन करण्याची आणि वेळ या ताटी लावण्यातनं अपेक्षित आहे. अनेक वेळा आपण हे पाहतो सुद्धा, ताटी समाजाच्या दृष्टीनं देवानं लावली, संतांनी लावली आणि उघडली सुद्धा. शास्त्र मर्यादेची असणारी ताटी नेमकी कशा करता आणि कोणत्या स्वरूपानं आहे हे प्रकट करण्याकरता आणि सर्वाधिकार सर्वांना कशा पद्धतीनं प्राप्त आहे भगवत भक्तीचा, उपासनेचा, भगवत कृपा प्राप्तीचा, तो सर्वाधिकार दाखवून देण्याकरता ही ताटी उघडली सुद्धा. जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगाच्या अंती स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परांगतिम म्हणूनही विचार सांगितला. आणि अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा असा विचार करत आपली ताटी सुद्धा उघडली. किंबहुना सर्वांना इथं भगवत कृपा प्राप्तीचा अधिकार आहे आणि याकरता हा दरवाजा सताड सहजपणानं उघड केला पाहिजे, हा विचार देवानंही मांडला. म्हणून तर ज्ञानोबाराय बोललेत, व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्यही मी नपवतू जाईन ते त्या साध्यापर्यंत मी जाईन की जिथं ही सर्वांकरता आणि कवाडं उघडी करायची आहेत, यावत जीवाच्या कल्याणाकरता ते उघडी करायची आहेत. आणि याच जाणीवेतून जसं भगवान श्रीकृष्णांनी विचार मांडला तसाच विचार भगवान वेदव्यासांनी विचार मांडला. म्हणून तर व्यासोच्छिष्टम जगत्त्रयमचा विचार आपण सनकादिक तुम्हा आम्हा सर्वांचे आद्य संत त्यांनी जो विचार मांडला त्यामध्ये सगळ्यांचं चिंतन करीत कलियुगातल्या प्रत्येक जीवमात्राचा नेमका कशा पद्धतीनं आणि भगवत साधनेचा, परमार्थ साधनेचा मार्ग प्रशस्त होईल याचं चिंतन करून शुकसनकादिकी उभारी लावा हो, हात वर करून सांगितलं एकच नाही
त्याकरता जन्मानुजन्म जन्माला येण्याची आवश्यकता नाही. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, इतकं सहजतेनं व्यासांच्या माध्यमातून श्रीमद भागवताच्या माध्यमातून कलिप्रधान असणाऱ्या भागवत धर्माचा विचार सांगितला. आणि त्याकरता भगवान श्री विठ्ठल हे दैवत आम्हा सर्व भोळ्या भाविकांकरता तिथे प्रकटही केलं. आणि विठ्ठल हे दैवत भोळे याची ग्वाही संतांच्या माध्यमातून फिरवली. म्हणून तर सनकादिक महात्म्यांना, जे नित्य हरिकीर्तन तत्पर आहेत, नामसाधक म्हणून म्हणवले गेलेत, त्या सनकादिकांना आम्ही आमचे संत मानतो, आद्य संत मानतो. कारण त्यांनी आमच्याकरता ही कवाडं किलकिली केली. कोणी साखळी वाजवली आहे, कोणी अडसर काढला आहे, कोणी दारं किलकिली केली आहेत. पण श्री ज्ञानोबारायांच्या माध्यमातून मात्र आईसाहेबांनी इतक्या वर्षांची असणारी जी आस आहे, जी अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याकरता ज्ञानोबारायांना सांगितलं, हे ज्ञानदेवा, सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना त्यांच्या श्री गुरु गहिनीनाथांनी जो विचार सांगितला आणि त्याकरता गहिनीनाथांनी स्वीकारलेली सगुणोपासना, कारण तोपर्यंत गुरु गोरक्षनाथांपर्यंत निर्गुणोपासनेचा अलक्ष निरंजन असणाऱ्या त्या परमात्म स्वरूपाच्या चिंतनाचा विचार होता. पण श्री गुरु गहिनीनाथांपासून विशेष प्रेम भगवंताविषयी, सगुण साकाराविषयी गहिनीनाथांच्या अंतःकरणात होतं. आणि म्हणून गहिनीनाथांनी श्रीकृष्णाची, विठ्ठलाची उपासना ही त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना दिली. मग ते निराई असोत, निराईसी प्रेम गहिनीनाथी, गहिनीनाथांचं ऐकून त्यांनी सगुणोपासना केली. आणि गहिनीनाथांनी सुद्धा ही कृष्णभक्ती ही निवृत्तीनाथांना आणि पर्यायानं पुढे ज्ञानोबारायांना प्राप्त झाली, केली. ज्ञानोबारायांना प्रेरणा देताना निवृत्तीनाथांनी हेच सांगितलं होतं की जो विचार तुम्ही या गीतेच्या टीकेच्या माध्यमातून देऊ शकणार आहात, ज्यामुळे सर्वजण या शुद्ध परमार्थ मार्गाकडे प्रवृत्त होतील, याकरता टीका करणं, भावार्थ दीपिकेचं चिंतन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. अर्थात हा जो ताटीचा अभंगाचा प्रसंग आहे, हा त्या अगोदरचा आहे. पण मला लक्षण एवढंच सांगायचं आहे की निवृत्तीनाथांच्या डोळ्यासमोर यावत जीवमात्राचा कल्याण आणि तोही सगुणोपासनेच्या माध्यमातून व्हावा, ही अपेक्षा गुरु गहिनीनाथांची असल्यामुळं त्यांनी तोच विचार. आणि म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, पण दिधले संपूर्ण माझ्या हाती. ज्ञानोबारायांच्या जवळ दिलं. हरिपाठाच्या चिंतनामध्ये हा विचार मांडताना पुढे ज्ञानोबाराय आणि एका वेगळ्या अवस्थेला आपल्याला घेऊन गेले. मुद्दा आपला एवढाच आहे, हे ताटी उघडणं, सगळ्यांकरता मुक्तद्वार करणं ही सोपी गोष्ट नाही. ज्ञानोबारायांचं वर्णन करताना म्हणून तर आम्ही म्हणतो की त्यांनी आम्हा सर्वांना आबाल सुबोधे ओवियेचे नि प्रबंधे ही गवांदी मोकळी केली. जयाने घातली मुक्तीची गवांदी, आणि त्याकरता ती गवादी सर्वांना प्राप्त व्हावी. हे अन्नक्षेत्र पाणपोईसारखं असणारं हे मुक्तद्वार सर्वांना प्राप्त व्हावं, याकरता वैष्णवांची मांदी एकत्रित केली, मिळविली मांदी वैष्णवांची. आणि त्यामुळं सर्वांना इथं अधिकार आहे, सर्वांचा समावेशक समन्वय या भागवत संप्रदायात आहे. या जाणीवेनं प्रत्येकाला धीर देत, गंभीरतेनं त्याला उपासनेकडे प्रवृत्त करीत ज्ञानोबाराय अनाथांची सुद्धा माय झाले. हा अनाथांची माय होऊन आम्हा सर्वांची माऊली बनले. या सगळ्या मागे ही जी संपूर्ण भागवत संप्रदायाची व्यवस्था ज्ञानोबारायांनी अगदी सटीकपणानं, सुघटितपणानं मांडली. या सगळ्या मागे मूळ प्रेरणा जशी निवृत्तीनाथांची आहे, तशी आईसाहेब मुक्ताबाई महाराजांची आहे. किंबहुना ताटीच्या अभंगांचा विचार याच दिशेनं आम्हा सर्वांना नेणार आहे. ताटीचा प्रसंग आपल्या समोर आहे. मी जास्ती विस्तार त्या बाबतीतला करणार नाही, कारण मला पुढे विषय मांडायचा आहे. पण एवढं निश्चित, प्रसंगानुपाती थोडा विचार केला पाहिजे. तो का डोळ्यासमोर आणला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की आळंदीकरांनी साधं खापरसुद्धा मिळू दिलं नाही, आळंदीकरांनी भिक्षा मिळू दिली नाही, मिळवलेली भिक्षा मातीत मिसळून टाकली. थोडा विचार करण्यासारखा आहे. इथं आळंदीतले सगळेच विरोधात होते का? ज्यावेळेस
ज्ञानोबारायांचे आईवडील हे आळंदी क्षेत्रात आले आणि पुन्हा आपलं प्रापंचिक जीवन सिद्धबेटात राहून सुरू केलं, तेव्हा त्यावेळेस कोणीच त्यांना सहयोग केला नाही का? कोणीच त्यांना मदत केली नाही का? तसं असतं तर ज्ञानोबाराय ज्यांच्या आधारानं तिथे राहिलेत ते भोजलिंग काका यांचं चरित्र त्यांच्या जीवनाशी संलग्न झालं नसतं. मला जास्त विचार त्याबाबत करायचा नाही. सगळ्या बाबतीत निवृत्त असणाऱ्या निवृत्तीनाथांना पुरणपोळी मांडा खावा अशी इच्छा व्हावी आणि त्या एका इच्छेपोटी निरीच्छ असणाऱ्या आपल्या दादानं कुठेतरी इच्छा व्यक्त केली आहे. वृत्तीवर येऊन आपले सद्गुरू काहीतरी जे मुळात निवृत्त आहेत, निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्ती जया राणीव निवृत्तीसे असं ज्यांचं आपण चिंतन करतो, ते निवृत्ती दादा आपल्याला काही अपेक्षित करतायत, तर आपल्या श्रीगुरूंची इच्छा पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. ज्यांनी आपला आई आणि बाप दोन्ही होऊन सांभाळ केला, त्यांच्या ऋणातनं उरून होण्याची उतराई होण्याची ही संधी का सोडावी. आणि म्हणून आपल्या दादाची इच्छा जाणून उभय भावंडांनी म्हणजे ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंनी एकत्र येऊन सोपानदेवांना सोबत घेऊन आणि हा मांडा निर्मितीचा मांडे तयार करण्याचा उपक्रम मांडला. याकरता लागणारं परळ घ्यायला आईसाहेब तिकडे गेल्या आणि लागणाऱ्या जिन्सा भिक्षेतनं मिळवण्याकरता ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता आणि गावात आले. आता अनुकूल विचार असणारेही जसे होते तसे प्रतिकूलतेच्या आणि विरोधाच्या भावनेनं दोषदृष्टीनं पाहणारेही होते. विसोबा चाट्यांसारख्यांनी किंवा काही तथाकथित त्या गावातल्या लोकांनी भिक्षासुद्धा मिळू दिली नाही, उलट अपमान केला. त्या दिवशी मिळवलेली भिक्षा ज्ञानोबारायांच्या पदरातसुद्धा त्यांच्या असणाऱ्या झोळीतसुद्धा पडू दिली नाही, उलट अपमानित करून बाहेरच काढले. आणि इकडे आईसाहेब मांडे भाजण्याचा परळ घेण्याकरता कुंभारवाड्यात गेल्या आणि तिथं येऊन विसोबा चाट्यानं हातातला असणारा परळसुद्धा तो तवासुद्धा फोडून टाकला आणि पुन्हा कोण देईन हे मी पाहीन असा धाकही दाखवला. धाक, दपटशाही, अधिकार आणि त्याचबरोबर कुठेही आपल्याकडनं अमर्यादा घडू नये याची अपेक्षा किंबहुना तसा संस्कार असल्यामुळं स्थानिकांनी या भावंडांवरचा अत्याचार सहन केला, पण विसोबा चाट्यांना कोणी प्रत्युत्तर विचारलं नाही. निर्माण केलेला धाक, मिळवलेली निर्माण केलेली जरब काय करू शकते याचं उदाहरण त्या काळातही होतं, आजही आहे. पण एवढं मात्र नक्की की मुक्ताही घरी परत आल्या, ज्ञानोबारायही परत आले आणि ज्ञानोबाराय परत आलेत ते मुक्ताई परत येण्याच्या अगोदर ताटे लावून बसले, दार लावून बसले. ज्या गोष्टीकरता आपले दादा गेले होते त्याबद्दल कुठलाही विचार केलेला नाही आणि आज मात्र दादा उदासीन अंतःकरणानं येऊन कुणाशीही काही न बोलता अपमानित झालेल्या अवस्थेत दार लावून बसलेत. असं कारण कळाल्यानंतर आईसाहेबांनी विचार केला. असं म्हणतात झोपडीचं दार लावलेलं होतं, निवृत्तीनाथ बाहेर अंगणात बसले होते, काय झालं याकडे त्यांचा विचारही नव्हता, किंबहुना ते जात्याच उदासीन वृत्तीचे असल्यामुळं आपल्या आत्मचिंतनामध्ये मग्न असतील, काही वेगळ्या विचारात असतील. आईसाहेबांनी सांगितलं सुद्धा दादांना आणि निवृत्तीनाथ दादांनी सांगितलं, मुक्ते काय झालं माहीत नाही, पण ज्ञानोबाराया जेव्हापासून आलेत तेव्हापासून दरवाजा लावून बसलेत, दार उघडून बघ काय करतोय. जेव्हा दार उघडायला आईसाहेब गेल्या, दार पूर्ण लावलेलं होतं, आतला आडसर सरकवलेला होता. गवताचीच झोपडी होती, गवताच्या झोपडीला असणारं दार, त्याला लावलेला आडसर कितीसा भक्कम असणार आहे. पण मर्यादेचं पालन करीत आईसाहेबांनी ते दार लोटलं नाही, उघडलं नाही. ज्या अर्थी आतून ज्ञानदादानं दार लावून घेतलंय त्याचा अर्थी काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि म्हणून असलेल्या झरोक्यातनं जेव्हा पाहिलं तेव्हा ज्ञानोबारायांनी निर्वाण मांडलेलं त्यांच्या लक्षात आलं. कारण ज्ञानोबारायांची योगाभ्यासाची असणारी ताकद
आईसाहेब पूर्णपणानं जाणत होत्या. आणि त्यातूनच आईसाहेबांच्या लक्षात आलं घडलेला प्रसंग खूप वेगळा विचित्र पद्धतीचा आहे. भिक्षा मिळाली की नाही माहीत नाही, पण काहीतरी असं घडलं आहे की जेणेकरून आपला दादा अंतःकरणातनं दुखावला आहे. आणि तिथून आईसाहेबांनी ज्ञानदांशी म्हणजे ज्ञानोबारायांशी संवाद साधायला सुरुवात केली. योगी पावन मनाचा साहे अपराधजनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती शीतळ किंवा सुखी व्हावे प्राणी, शब्दशस्त्र झाल्या केश संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि या इथून या ताटीच्या अभंगांची सुरुवात झाली. मला या अभंगांचाही विचार करायचा नाही, मला फक्त भूमिका याच्याकरता मांडायची आहे, कारण मला माझ्या अभंगाकडे जो मला आज नियत अभंग दिला आहे त्याचं चिंतन करायचं. आईसाहेबांनी ज्ञानोबारायांना योगी म्हणून संबोधलं. ज्ञानोबारायांचा अधिकार आईसाहेबांना माहिती आहे, योगाभ्यासातली ताकद त्यांना माहिती आहे. ज्ञानोबाराय किती सर्वश्रेष्ठ योगी आहेत हे 6व्या अध्यायाच्या चिंतनावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे. किंबहुना आपल्या आवडीचा असणारा भाव प्रकट करण्याकरता ज्ञानोबारायांनी या 6व्या अध्यायातला हा विचारसुद्धा सोडला नाही आणि पूर्णपणानं पिंडब्रह्मांडाचा सिद्धांत, जी नाथ परंपरेची मूळ संपदा आहे, ते अद्वयाब्जिनी वैभव तुम्हा करता सगळ्यांना उघडं केलं. अर्थात त्यामागे सुद्धा मला हे सांगावं लागेल की आईसाहेबांचीच प्रेरणा आहे. मी मग म्हटलं हा संवादात्मक असणारा भाव आहे, हे एकमेकांशी केलेला संवाद आहे, हा सुखसंवाद आहे, हे प्रबोधन आहे. ज्ञानोबाराय दार लावून बसलेत. आपल्याला नेहमी सांगितलं जातं झालेल्या अपमानानं, आणि ज्ञानोबाराय व्यथित झाले. आम्ही कुणाशीही काही कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव ठेवला नाही, तरी ही सगळी मंडळी अकारण आमचा द्वेष करतात, आम्हाला त्रास देतात, का अकारण बोलतात असं त्यांना वाटलं. आणि त्यामुळं झालेल्या अपमानानं व्यथित होऊन ज्ञानोबारायांनी दार लावून घेतलं. पहिला प्रश्न हा आहे, ज्ञानोबाराय या मान आणि अपमान याच्या पलीकडे गेलेले आहेत. हो, हा मानापमानयोस्तुल्यो मित्रारी पक्षयो ही ज्यांची भाव, अरे ज्यांनी हा विचार जगाला दिला ते ज्ञानोबाराय अशा पद्धतीनं ताटे लावतील, म्हणून दार लावून घेतील, रुसून बसतील. ज्ञानोबाराय रुसणाऱ्यांपैकी नाही, विचार करायला लागलेत. इतपत या खालच्या स्तराला येऊन विरोध करणाऱ्या समाजाचा उद्धार करण्याकरता नेमकं आपल्याला काय करावं लागेल, आणि त्यासाठी म्हणून ज्ञानोबारायांनी दार लावून घेतलं. आईसाहेबांच्या लक्षात आलं जर यातनं नकारात्मकता वाढली तर ज्या करता ज्ञानोबारायांचा अवतार आहे ते कार्य पूर्णपणानं तसंच अर्धवट राहील. आणि हीच आपल्या दादाची सकारात्मकता वाढवण्याकरता प्रयत्न केला गेला तर जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही दार उघडा, याचा अर्थ तुम्ही रुसलात, रागावलात, रुसू नका, रडू नका, व्याकुळ होऊ नका, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही म्हणून दार उघडा, या भावनेनं आईसाहेब बोललेल्या नाहीत, मला तरी असं वाटतं. कारण जे शब्द वापरले आहेत ते ज्ञानोबारायांच्या ठिकाणी अंगभूत असणाऱ्या त्यांच्या स्वरूपाची जाणीव करून देणार आहेत. असं होतं कधी भावावेशामध्ये स्वतःच्या असणाऱ्या अधिकाराची, स्वतःच्या असणाऱ्या स्वरूपाची, स्वतःच्या असणाऱ्या गुणवत्तेचा विसर पडतो ना, ते आठवण करून द्यावी लागते. हनुमंतरायांना एका केवळ शापामुळं स्वसामर्थ्याचा विसर पडला. जेव्हा समुद्रोल्लंघन करण्याची वेळ आली त्यावेळेस जांबुवंतांनी त्या सामर्थ्यांचं स्मरण करून दिल्यानंतर, त्या शक्तीचं स्मरण करून दिल्यानंतर हनुमंतराय पुन्हा पूर्वस्वरूपाला आणि आपल्या दिव्य असणाऱ्या त्या तेजसंपन्न व्यक्तित्वाला प्राप्त झालेत ना. अंगभूत असणाऱ्या गुणांची जाणीव करून द्यावी लागते, किंबहुना तीही परवानगी लागते ना. त्राटिकेचा वध करावा किंवा पूतनेचा उद्धार करावा याकरता अगोदर भगवंतालाही विचार करावा लागतो. भगवंताकडे ते सामर्थ्य नाही का, आहे ना, पण परवानगी लागते ना विश्वामित्रांची. कारण कळत नकळत देहधारण केल्यानंतर या मनुष्य शरीराच्या आणि त्याबरोबर या मनुष्य लोकाच्या, या पृथ्वी लोकाच्या, या भूलोकाच्या सुद्धा काही शास्त्रमर्यादांचं अवलंबन करावं लागतं, पालन करावं लागतं. कारण तसं जर केलं नाही आणि त्यांनी जर निश्चितपणानं
आपला विचार प्रकट केला असता, मांडे पाठीवर भाजून दिले असते, तर त्या क्षणी त्याचं एवढं वैशिष्ट्य वाटलं नसतं. कारण कुठेतरी मग त्याला चमत्कार, मग त्याला कुठली तरी भानामती असल्या पद्धतीनं लोकांनी बोललं असतं. कुठलीही गोष्ट, कुठलीही क्रिया संत विचारपूर्वक करत असतात. आणि हो, आपणही आचरो धर्म दुजेरी शिखाई, स्वतः त्या धर्माचं आचरण करून, त्या उपासना पद्धतीचं आचरण करून इतरांना शिकवत असतात. त्यामुळं साहजिकच ज्ञानोबारायांना आईसाहेबांनी ही जाणीव करून दिली की आपण योगी आहात आणि पावन मनाचा योगी सर्वांचा अपराध सहन करतो. सगळं जग जरी विरोधात गेलं, अग्निस्वरूप झालं, तरी हा एवढा अधिकारानं संपन्न आहे, एवढी शीतलता, एवढी याच्या ठिकाणी त्या आगीच्या दहालाही कमी करण्याची ताकद आहे की त्या महात्म्यानं सुखानं आणि पाण्याचं स्वरूप धारण करावं. इतरांनी कितीही पीडा आणि वेदना दिल्या तरी त्या सहन करण्याची क्षमता तुमच्या ठिकाणी आहे. कारण तुम्ही संत म्हणून, आणि ते अजानसिद्ध महात्मे म्हणून, संत म्हणून अवताराला आलात. महाविष्णूचा अवतार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. आणि ती भावना, आमच्या वारकऱ्याची भावनाच ती मुळात आहे. आईसाहेब तीच जाणीव करून देतात. आला कशा करता तुम्ही? लोपले ज्ञानजगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंग अवतार म्हणून आलात ना, ज्ञानावतार म्हणून आलात ना. लुप्त झालेलं ज्ञान, स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान, ते दूर करण्याकरता आणि ज्ञान प्रकट करण्याकरता, अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरोनी म्हणून तुम्ही आलात ना. मग तुमच्यासारख्याकडनं हीच अपेक्षा आहे. त्यामुळे कुणाच्या बोलण्यानं जर आपल्याला क्लेश होत असतील तर याचा अर्थ आपण एवढे नाजूक आणि एवढ्या व्याकुळ अंतःकरणाचे आहोत, हळव्या अंतःकरणाचे आहोत की कुणाच्या शब्दानं आपल्यावर परिणाम व्हावा. अरे बोलणारा कोण आहे? काय संबंधानं बोलतोय? तुम्हाला कोणी बोलावं? तुमचे दोष कोणी दाखवावेत? असा एक तरी दोष तुमच्याकडे आहे का की ज्याचा तुम्ही क्लेश करून घ्याल? तेव्हा शब्दशस्त्रानं जर तुम्हाला क्लेश झाला असेल तर आपल्याला हा त्यांच्याकडनं झालेला उपदेशच आहे, आपल्या सहनशक्तीची ही परीक्षाच आहे, असा विचार करून तुम्ही का लक्षात घेत नाही? शेवटी त्यांच्याही स्वरूपानं परमात्माच आहेत ना. विरोध करणाराही आणि ज्याला विरोध केला जातोय तोही, ज्याची स्तुती केली जाते किंवा निंदा केली जाते किंवा करणारा तोही भगवत स्वरूपाच आहे ना. मग विश्वपट आहे आणि त्यामध्ये प्रत्येक धागा जर ब्रह्मस्वरूपाचा आहे तर आपण त्याचा का विचार केला पाहिजे? उलट आपण अंतर्मुख होऊन स्वतः घालून घेतलेला हा अडसर, किंबहुना या विचाराची बदललेली आपली दिशा आणि बदलली पाहिजे कुठेतरी, आणि या सगळ्यांचा कल्याण कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुढे आईसाहेबांनी सुखसागरी वास झाला या अभंगातनं काही विचार मांडला. एवढंच नाही, एकापासूनही अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळिले. ही एकाचीच जर वीण आहे, एकमेवा द्वितीयं ब्रह्मनेह नानास्ति किंचन, असं जर आपण परंपरेनं ऐकतो, एकच परमात्मा भरला घनदाट हरिदिसे म्हणून तुम्ही विचार मांडता, तर मग सांगा या सगळ्या विचाराला नीट सांभाळत आणि या परमात्म स्वरूपाला अनुभवलं पाहिजे की नाही? अहो आपण जैसे व्हावे देवे तैसेची करावे. जशी आपली भावना असेल त्याप्रमाणे परमात्मा करत असतो. आपण जर दुसऱ्यांच्या बोलण्यानं शब्दाचा आघात झाला असं समजत असू तर कळत नकळत आपल्यावर दुसऱ्याच्या शब्दाचा परिणाम व्हावा इतपत आपण कमजोर आहोत असं होतं. आपली जर भावना आणि आपला जर प्रयत्न, आपली जर क्रिया शुद्ध, स्थिर आणि एकदिश आहे, शास्त्रसंमत आहे, शास्त्रानुमोदित अशी आपली आणि उपासना आहे, तर मग बाकीच्यांचा विचार करण्याचा आणि घाबरायचं काही कारण नाही. तेव्हा तुम्ही हा विचार करा. आपल्याजवळचं साधुत्व, आपल्याजवळचं संतत्व हे असं कुणाच्याही आणि अतिक्रमणानं किंवा कुणाच्याही कुणीही आपल्याला नावं ठेवली, निंदा नालस्ती केली, त्यानं जर बाधित होत असेल तर मग ते संतत्व, ते साधुत्व घेऊन जगत कल्याणाकरता आपला अवतार झाला असं आपण कसं समजावं? थोडे अंतर्मुख व्हा. एक लक्षात घ्या, इतुके टाकोनी हे सगळं जे आहे, एके उंचपण केले, एक अभिमाने गेले. काहींनी स्वतःला मोठं मानलं, काही अभिमानामुळे गेले. तुम्ही त्यातले नाही आहात, तुम्ही त्याहून वेगळे आहात. त्यामुळे हे सगळं बाकीचं टाकून द्या, शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा राया तुम्ही हा दरवाजा उघडा.
कुणाकरता उघडा, कशा करता उघडा. आणि म्हणून दाईसाहेब थोडा एक वेगळा विचार तिसऱ्या अभंगातनं बोलून गेल्या की हा जो विचार आहे की वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आपा आपणा शोधुनी घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे, आशा दंभा वघे आवरा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. आता या तिसऱ्या अभंगाचा संदर्भ लावताना आईसाहेबांनी एक वेगळा विचार तिथे दिला. ज्ञानोबारायांनी काही भगवधारण केलेलं नव्हतं, पण ज्ञानोबारायांच्या जाणीवेत जे भगवेपण अनुभवलेलं आहे, जे भगवेपण त्यागाचं, समतेचं, समर्पणाचं प्रतीक आहे, त्या भगवेपणाचा विचार वेगळा. आईसाहेब म्हणतात, तुम्ही त्यातले आहात का की वरती कपडा अंगावरचा भगवा आहे, नावापुरतं भगवा अंगावर धारण केलं आहे, आणि अंतःकरणामध्ये मात्र सुप्त असणाऱ्या वासना सूक्ष्म आणि व्यक्त होणाऱ्या तशाच आहेत. तुम्ही त्यातले नाहीत ना, तुम्ही त्याहून वेगळे आहात ना. भगवा रंग हे त्यागाचं, समर्पणाचं प्रतीक आहे. काषाय वस्त्र धारण केलं म्हणजे त्यातनं त्या व्यक्तीच्या अंतरंगातली विरक्तता, ते वैराग्य जो या सगळ्यांना महापावकाच्या रूपानं आहे तो प्रकट होतो आहे. किंबहुना त्याच्या ठिकाणी तो प्रकट रूपानं आहे, म्हणून तर आम्ही भगवा वेश पाहिला की नमस्कार करतो. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, त्यानं संन्यासी वेश धारण केला की आम्ही नमस्कार करून भगवा कपडा घातला असलेला की ओम नमो नारायण करतो आणि नमस्कार करतो. आम्ही नारायण स्वरूप मानतो. ज्यानं यतिवेश धारण केला, ज्यानं संन्यास धारण केला, त्याच्या अंगावरचा पोशाख, छाटी, लंगोटी ही भगव्या रंगाची आहे. आणि ती का आहे, त्याच्या मागचं कारण आहे की जगाच्या कल्याणाकरता त्यांनी संपूर्ण देह, घर, प्रपंच, परिवार, इच्छा, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य सगळ्याचा अंतःकरणपूर्वक त्याग केला आहे. ते विरक्त आहेत. विरक्ततारूपी पसाय प्रसाद त्यांना प्राप्त झालेला आहे. अंतरंगातल्या सर्व प्रकारच्या भोगांचा त्याग, कामनांचा त्याग त्यांनी केला आहे. त्या कामनेच्या त्यागाचं उपलक्षण म्हणजे अंगावर असणारं ते भगव वस्त्र आहे. कुठल्याही प्रकारचा काम अंतःकरणात नाही. नाहीतर भगवा रंग हे कशाचे प्रतीक मानलं आणि म्हणून त्याचा विचार केला तर त्या भगव्या रंगाला काय किंमत द्यावी. कुत्रा सुद्धा भगव्या रंगाचा असतो असं तुकोबाराय सांगतात. भगवा तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. तिथं अंगाचा रंग भगवा असला म्हणून काय त्याला साधू म्हणता येतं का. अरे तो त्याचा सहज वेश आहे. तिथं त्या विरक्ततेचा अनुभव त्या कुत्र्याला आहे का. नाही ना. तसं ज्यानं भगव धारण केलंय त्याच्याजवळ विरक्ततेचा, समर्पणाचा, त्यागाचा अनुभव आहे. ही खुणगाठ आमच्या शास्त्रकारांनी पहिल्यापासून दिली आहे. आणि म्हणून जिथं भगवं दिसेल त्याच्या पुढे विनम्र होण्याची, आम्हाला लवण्याची, मस्तक ठेंगणा करण्याची सवय आणि शिकवण आम्हाला आमच्या शास्त्रानं, संतांनी आणि देवानं दिली. आणि म्हणूनच भगवा ध्वज दिसला, भगवी पताक दिसली तरी आमच्या अंतःकरणामध्ये त्यानं म्हणजे ज्याचा तो ध्वज आहे त्याची वृत्ती, ज्यानं ती भगवी पताक धारण केली आहे त्या वारकऱ्याची वृत्ती, त्याचं होणारं ते सम्यक दर्शन असतं. आणि त्यामुळं आईसाहेब सांगतात, वरी भगवा झाला नामे. असा नावापुरता जर कोणी भगवा वेश धारण केलेला असेल आणि आंतरिक कामानं तर त्याला वश केलं असेल, तो काम विवश झालेला असेल, तर त्याला साधू कसं म्हणता येईल. त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. उलट जगामध्ये त्यानं तसा वेश धारण करून स्वतःची विटंबना करून घेण्याचाच मार्ग प्रशस्त केलाय. त्याला साधू कसं म्हणायचं, त्याला साधू म्हणू नये. अरे ज्यानं अंतःकरणातले षडविकार, कारण इथं काम या शब्दाचा विचार एवढाच येत नाही. काम म्हटला, कामाची व्याख्या केली आहे, इदम मे स्यात् इति
कामशब्दिता, इदम मे स्यात इदम मे स्यात इतिच्छा कामशब्दिता असंही म्हटलं जातं. पण एवढ्यावर ते भागत नाही. काम म्हटला की तो या षड्विकारांचं उपलक्षण म्हणून लक्षात घ्यावा लागतो. अंतःकरणात तर लौकिक आणि पारलौकिक, इह आणि परत्र सर्व प्रकारच्या इच्छा जीवाच्या ठिकाणी असतात आणि त्याही आकर्षण वाटतात म्हणून असतात. जोपर्यंत त्यांचं वास्तव स्वरूप लक्षात येत नाही, त्याची बाधकता लक्षात येत नाही, तोपर्यंत त्या इच्छा कायम असतात. एकदा ती बाधकता लक्षात आली, किंबहुना त्याचं खुजेपण लक्षात आलं, त्याची निरर्थकता वैयर्थकता लक्षात आली की ती इच्छा राहत नाही, मग ती संपून जाते. म्हणून तर ज्याबद्दल इच्छा आहेत, कामना आहेत, ते भोग प्राप्त झाले आणि त्याचे वास्तव कळालं की मग त्यामध्ये त्याचा कुठलाही आकर्षणाचा भाव राहत नाही, भोगून कामाचा त्याग होतो. पण काही वेळेस सगळेच भोग घ्यावे लागत नाहीत ना. केवळ अनुमानानं, केवळ दुसऱ्याचा असणारा परिणाम पाहून सुद्धा आपल्याला त्यातनं बाजूला होता येतं. प्रत्येक वेळेस निखारा हातात घेऊन पाहिजे गरज नाही, शेतावरनं भात कळत असतो. जर त्याचीही फजिती झाली तर माझीही का होणार नाही असा विचार करून अगोदरच त्या विषयांपासून दूर व्हायला पाहिजे. इंद्रिय विषयांकडे धावतात, तो त्यांचा स्वभाव आहे. आणि विषय इंद्रियांना आकर्षित करतात, कारण विषयांच्या रूपानं या भोगेच्छाच कळत नकळत प्रकट होत असतात. महात्म्याचं लक्षण वेगळं आहे. प्रारब्धे प्राप्त होतात एक तेथोनी निष्टंकांग काढी, भोगेच्छा विषयक ते तो सांडी सकळी. चिरंजीव पदात नाथराय म्हणतात ना की भोगेच्छा विषयक त्याने अगोदरच टाकून दिला आहे, तो खरा कामना त्याग करणारा आहे, तो खरा विरक्त आहे. आणि प्रारब्धानं जरी जवळ आलं तरी ते भोगत नाही. आलं ठीक आहे, नाही आलं ठीक आहे, आलं तरी त्याचा विशेष नाही आणि गेलं तरी त्याचं दुःख. आली याची से न करी, आला तरी त्याला काही विशेष नाही, गेला तरी विशेष नाही, तो त्याच्यातनं अलिप्तताना असतो. असं कामनांच्या विषयांच्या बाबतीत ज्याचं स्वरूप आहे तो साधू आहे. ज्यानं हे षड्विकार धुवून टाकलेत तो साधू आहे. ज्यानं या षड्विकारांचं असणारं विपरीत स्वरूप संपवून त्यांनाही परमार्थानुकूल बनवलं. कारण काम असो, क्रोध असो, जरी रजोगुण समुद्भव असले, भगवान बोललेत ना, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिणम. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा, याच्यावर उत्तर देताना भगवान बोललेत. पण हे सांगताना कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा म्हणून विचार मांडला ना. मग रजोगुण समुद्भव असणारे हे कामयेश क्रोधयेश हे एकटे काम आणि क्रोधच नाही, तर त्यांचा विचार पूर्णपणानं विस्तारानं नाथबाबांनी सांगितलं. एक लक्षात ठेवा, नाथबाबा काय सांगतात. नाथबाबा म्हणतात तरी हे कामक्रोधूपाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जाते. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे व्याध, भजनमार्गीचे मांग मारकजे, हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी, हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरियेचे धाले पण ययाचे अविद्या केले, हे रजाचे की रजाहले परी तमासी पढियंते भले, तेणे निजपद यादी धले प्रमाद मोहा, हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणून या जयासी भुकेलियाच्या आमिषा, हे विश्व न पुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे. असे हे कामक्रोधाधिक विकार आहे. तेव्हा या कामक्रोधाधिक विकारांपासून स्वतःला वाचवणारा तो साधू. ज्यानं हे काहीच केलं नाही आणि केवळ वेश धारण केला, तर त्या वेश धारण करण्यानं त्याचं साधुत्व थोडी सिद्ध होणार आहे. ते तर बहिरंग लक्षण आहे. गळ्यात माळा घातल्या, मुद्रा लावल्या, टिळा लावला, फेटा बांधला की पोशाख केला म्हणून तो कीर्तनकार होत नाही. त्याकरता ही कीर्तन सेवा भगवंताची सेवा आहे, ही भगवत उपासना आहे. या जाणीवेनं जर त्याने काय कीर्तन केलं, म्हणजे भक्तिज्ञानाविरहित इतरा गोष्टी न बोलाव्या म्हणून त्यानं जर विचार केलं, प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या या जाणीवेनं त्यानं केलं, तर तो खरा कीर्तनकार म्हणता येईल. सांगायचं तात्पर्य, साधूचं लक्षण असो, कुठलंही लक्षण असो, कुणाचंही असो, ते त्याच्या ठिकाणी यथायोग्य स्वरूपानं बसलं पाहिजे. आणि तेव्हा आईसाहेबांनी ही जाणीव करून देतात. आईसाहेब म्हणतात तुम्ही कसे साधू आहात, तुम्ही काय नुसते वेशाचे आहात का रे, तुम्ही तर वृत्तीनं साधू आहात. तुमच्यासारख्या महात्म्यानं आणि स्वतः अशा पद्धतीनं कुठेतरी
रुसल्यासारखं, एकांतात बसल्यासारखं, कुणाशीच बोलायचं नाही, अकारण अबोला धारण करण्याचं कारण काय? अरे संवाद साधणं हा तर साधूचा स्वभाव आहे. जो सगळ्यांना आपल्या बोलण्यानं, कृतीनं, व्यवहारानं जोडतो आपल्याशी आणि आपल्या असणाऱ्या उपासनेशी, विचाराशी, तो साधू आहे. साधून देणारा, संधी करून देणारा तो साधू ना. मग तुम्ही अशा पद्धतीनं दार लावून जर बसलात तर या जगाचं भलं कशानं होईल? अरे त्यांना तर काही कळतच नाही आहे. आपलं हित आणि अहित त्यांना कळालं असतं तर मग मात्र त्यांना उपदेश करायची गरज पडली नसती ना. पण हिताहित जगाचं कुणाला कळतं? शोधोनिया आले संत, हिताहित जगाचे ते तुम्हाला ज्ञात आहे ना. मग सगळ्यांचं हितच तुम्हाला कळत आहे तेव्हा आपण विचार करा, आपण कृपा करून आणि कुणाचा अवहेर करू नका. थोडी विनंती आमची ऐका. आपण या जाणीवेनं युक्त आहात का की आपण सगळ्यांचं भलं करतो आहोत, सगळ्यांचं चांगलंच करतो आहोत, सगळ्यांशी आपण प्रेमानं वागतो? अरे तुम्ही प्रेमानं वागता आहात हा तुमचा स्वभावच असला पाहिजे. जगानं कसं वागावं हे आपण ठरवू नये, पण मी असा अत्यंत प्रेमानं कुणालाही त्रास न देता वागतोय ही जाणीवसुद्धा अंतःकरणात ठेवणं हा सुद्धा एक प्रकारे दोष नाही का? कामात विषयाचा त्याग तर आहेच आहे, पण मी विषयांचा, कामनांचा त्याग केला आहे ही जरी सूक्ष्म जाणीव, ही जरी सूक्ष्म भावना आपल्या अंतःकरणात असली तर तो दोष नाही का? मी त्याग केला या भावनेचाही, मी या विकारांपासून दूर झालो या भावनेचाही, आंतरिक विषय व्यासनेचाही त्याग आवश्यक आहे. कारण जोपर्यंत हा मनोगत काम आहे, बुद्धिगत काम आहे तोपर्यंत आणि ही मनोगत वासना, ही सूक्ष्म वासना आपल्याला सुचू देणार नाही. कुठंतरी आपण द्वंद्वाच्या भूमिकेत अडकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून करता आईसाहेब हे सांगतात की तुम्ही थोडा विचार करा. हे साधुत्व असं तसं आणि सिद्ध होत नसतं. हे साधुत्वाचा काही शिक्का नाही, तो तर वृत्तीतनं प्रकट होतो ना. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर दुखावणारं तुमचं अंतःकरण, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, असं तुमचं असणारं स्वरूप. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐसिया, अशी दयाबुद्धी आणि दयाभाव अंतःकरणात धारण करणारे आपण. अशा पद्धतीनं तुम्हाला आमचा जाऊ द्या पण इतर कुणांचाही कळवळा येत नाही का? आम्ही तर तुमचे आप्त आहोत व्यवहाराच्या दृष्टीनं, देहदृष्ट्या, पण स्वरूपदृष्ट्या बघितलं तर आम्हाला तुमच्याशिवाय आणि तुम्हाला आमच्याशिवाय दुसरं कोण आहे? विचाराची दिशा आहे महाराज. निर्गुणम निष्क्रियम शांतम निर्वैर समदर्शन हे जर साधूचं लक्षण असेल, समदर्शित्व हे जर साधूचं स्वरूप असेल तर आपल्या ठिकाणी विसोबा चाटी काय आणि मुक्ताई काय सारखी असली पाहिजे. सारखी असली पाहिजे म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीनं जेवढ्या उदार अंतःकरणानं आमची चूक तुम्ही पदरात घेता तेवढ्याच सहजतेनं विसोबांची सुद्धा किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्यांची सुद्धा तुम्ही चूक सहन त्यांना कळतच नाही आहे ना आपण काय करतो. त्यांना जर हे कळालं असतं, त्यांना जर त्यांच्या त्या क्रियेचं आणि कृतीच्या मागचं असणारं जे मूळ अज्ञान आहे त्याचं ज्ञान झालं असतं तर त्यांनी अशा पद्धतीची क्रिया केलीच कशाला असती. तुमचं स्वरूप त्यांना माहीत नाही, तुमचा अधिकार त्यांना माहीत नाही. तुम्ही तर साधू आहात, तुम्ही तर संत आहात. थोडा विचार करा महाराज. आपण साधू आहात एक लक्षात ठेवा. साधू वेगळा आणि संधी साधू वेगळा. संधी साधू फक्त मिळालेल्या संधीचा स्वार्थाकरता फायदा करतो आणि साधू मात्र मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा समष्टी कल्याणाकरता उपयोग करतो. हा एवढा मोठा फरक त्याच्यामध्ये आहे. जे व्यवहारातले साधू आहेत ते वेगळे आहेत, त्यांच्याबद्दल आत्ता काही बोलायचं नाही, ते आपला विषयही नाही. कारण तिथं त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडून ही पूजा घेणे असे खूप आहेत की जे या पंचविषयांच्या मागं लागून स्वतःचं अस्तित्व आणि स्वरूप बिघडवून टाकतात. आपल्याला त्यांचा विचार करायचा नाही. पण एवढं निश्चित की आपली आंतरिक विरक्तता वृत्ती जी आहे त्या आंतरिक विरक्तता वृत्तीवर हे साधुत्व अवलंबून आहे. आणि म्हणून सर्वांपेक्षा या साधूचं स्वरूप वेगळं आहे. आपण याचा विचार करा. तुम्ही आपणा शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे. जो स्वतःचा विचार अंतर्मुख होऊन करतो त्याच्याजवळ आणि आपोआप विवेक असतो तेव्हाच ते त्याला जमतं. ज्याच्या सवे विवेक नांदे त्याने आपणा शोधून घ्यावे. दुसरा अन्वय अशा पद्धतीनं होतो. किंबहुना एक एक अन्वय असाही करता येतो की आपणा शोधून घ्यावे
आणि जेव्हा असा विचार तो करेल, कारण विचारो म्हणजे कोहम कथमिदम जातम कोयम कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिहम विचार सोयमिदृशः, म्हणून ज्याचा विचार केला की सो अयम ईदृशः, यालाच विचार म्हणतात की कोणाचं हे घर, हा देह कोणाचा, अशा पद्धतीनं मी तू हा विचार विवेके शोधावा, किंवा ज्ञानोबारायांच्या शब्दातच आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, अशा विचाराला आपण प्रवृत्त आहातच ना. मग ती प्रवृत्ती प्रकट होऊ द्या ना. आपण स्वतःला शोधून घ्या. आपण करतो, आपण ज्या भावनेनं आणि ज्या स्वरूपानं इथं येऊन बसलो ते योग्य आहे का, हे खरोखर उचित आहे का, तुम्ही विचार करा. दादा ज्ञानोबाराया, तुम्ही जर अशा पद्धतीनं सगळ्यांवर रुसलात, सगळ्या जगावर रुसलात, तर जगानं आणि आम्ही कुणाकडं पाहायचं. आमचा आधार तुम्ही आहात. तुम्हाला पाहून आमचा आचारधर्म चालणार आहे. तुम्ही आमच्या दृष्टीनं वडील आहात. श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणच होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत, वडील जे हे ते वडील तुम्ही आम्हाला आहात. आणि म्हणून विनंती आहे तुम्हाला प्रार्थना आहे की ज्याच्याजवळ विवेक स्वरूपता असते ना, तो स्वतः अंतर्मुख होऊन शोध घेतो की जग अशा पद्धतीनं का वागतंय, ते आपल्याच करता वागताय का इतरांच्या करताय तसंच वागताय, का हा स्वभाव विशेषच आहे. स्वार्थमूलकता हे जर जगाचा स्वभाव विशेष असेल, जीवाचा स्वभाव विशेष असेल, तो स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं मी पण सोडायला तयार नसेल, तर अशा वेळेस काय केलं पाहिजे विचार करा. आपणा शोधून घ्यावे. दादा आपण विचार करा याचा. मी तुम्हाला सांगावं असं नाही आहे. तुम्ही स्वतः यातले ज्ञाते आहात. या स्थितीत मी तुम्हाला एवढंच एक सांगू शकते. आशा दंभ अवघे आवरा ताटे उघडा ज्ञानेश्वर. जगानं आपल्याशी अनुकूल व्यवहार करावा अशी आशा ठेवणं सोडून द्या. का त्यांनी तसं करू नये, याचा अर्थ ज्ञानोबारायांजवळ जगानं भलं म्हणावं ही आशा आहे असं नाही. आशा दंभ आवरा म्हणजे ज्ञानोबाराय दांभिक आहेत असा अर्थ नाही. आपण जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालो आहोत आणि जगत कल्याण ही आपली भूमिका आहे, हा सुद्धा भाव अंतःकरणात असणं. एक लक्षात ठेवा. अज्ञानाची निवृत्ती सांगितलीच आहे, पण पुढे जाऊन ज्ञानाची निवृत्ती सांगितली ना, कारण ज्ञान सुद्धा बंधरूप आहे हे आम्हाला सांगितलं आहे ना. मग त्या ज्ञानबंधाला संपवण्याकरता काय करावं लागतं. जाणीवेची जी प्राप्ती झाली आहे ती जाणीव सुद्धा सोडावी लागते ना. जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी एकची घोंगडे पांघरू श्रीहरी, हा कामच आहे ना, ही इच्छाच आहे ना. मी कुणाला तरी मदत करतो आहे, त्यानं कमीत कमी मला धन्यवाद द्यावेत, नाही धन्यवाद तर कमीत कमी त्याबद्दल त्यानं माझ्याजवळ कुठे ना कुठेतरी विरोध तरी करायला नको, अशी अपेक्षा सुद्धा ठेवणं चुकीचंच आहे. आईसाहेब म्हणतात ही आशा का करावी की त्यानं आपण भलेही चांगलं केलं. मुळात नियम असा आहे, नेकी कर कुये में डाल. जे आपण केलं आहे ते आपल्या पद्धतीनं शास्त्रानुमोदित आणि शास्त्रसंमत असं आपलं आचरण करावं. संतानुमोदित मार्गाचं अनुसरण करीत राहावं. जग काय म्हणेल, चांगलं म्हणेल वाईट म्हणेल याचा विचार करायचं काही कारण नाही, कारण तो सगळा विचार म्हणजे पसारा आहे आणि तो पसारा आवरला पाहिजे. आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराया ही ताटी उघडा, हे आमच्याकरता तुम्ही उघडा. आमची जी ताटी लागली आहे, आम्हाला जे तुमचं स्वरूप कळत नाही, तुमच्या अंतःकरणातली भावना नेमकी जाणवत नाही, ती जाणीव करून देण्याकरता का होईना, पण आमच्याही अंतःकरणाची लागलेली ताटी मी अमुक आहे ही जी आमच्या ठिकाणी होणारी नित्य जाणीव ते स्फुरण आहे ते जरा बाजूला करा. सर्वांचंच तसं करा. आणि ज्ञानोबारायांनी महाराज पुढे तसं केलं आहे. ज्ञानोबारायांनी ताटी उघडली, ती ताटी उघडली, ती तुमच्या आमच्या बुद्धीची लागलेली ताटी उघडली, तुमच्या आमच्या विचाराची दिशा बदलली.
तुमचा आमचा संकुचितपणा बाजूला केला, आमची वृत्ती व्यापक बनवली आणि म्हणूनच किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित ही जाणीव, ही भावना आणि जो जे वांछिल केला हो प्राणीजात ही अंतःकरणातली सदिच्छा तिथं प्रकट झाली. आणि म्हणून करता हा विचार आपण निश्चित केला पाहिजे. आईसाहेबांचं सांगणं जे आहे ते ज्ञानोबारायांच्या ठिकाणी आशा आहे, काही मिळवायचं आहे म्हणून काही दंभ आहे असा अर्थ नाही. तिथं ज्ञानोबाराय या सगळ्या तुमच्या आमच्याजवळ असणाऱ्या दुर्गुणांपासून वेगळ्या आहेत. ते तर गुणातीत आहेत. हो, अजानसिद्ध महात्म्याच्या ठिकाणी कोणता वेगळा विचार असतो? हां, दशेची वाट न पाहता वयसेची या गावानं येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते असं त्यांचं स्वरूप आहे. ज्यांच्या ठिकाणी कसलाही भेदाभेद अरे स्त्री पुरुषत्वाचा नाही, अस्तित्व आणि अस्तित्व नसणं या स्वरूपाचा नाही, जिथं द्वैत आणि अद्वैत सगळे निमोलेनी पण गेले राहिले नाहीत असं ज्यांचं स्वरूप आहे त्या ज्ञानोबारायांना आईसाहेब उपदेश करत नाहीत. तो त्यांचा असणारा भावंडांचा आपापसातला आत्मसंवाद आहे, हे नीट लक्षात ठेवा. कारण तिथं आईसाहेब उपदेश करत नाहीत. हो, आईसाहेब ज्ञानोबारायांशी हितगुज साधतात की ज्ञानोबाराया तुम्ही जर इथपर्यंत तयार आहात एवढं सहन करण्याकरता तर थोडंसं पुढचं पाऊल टाकायला काय हरकत आहे. उदार अंतःकरणानं सर्वांना क्षमा करा आणि यांना प्रसाद द्या, यांना कृपा आशीर्वाद द्या. ज्ञानोबारायांनी ते केलं आणि म्हणून ज्यांनी त्रास दिला त्या विसोबा चाट्यांना निवृत्तीनाथ दादांच्या अगोदर मांडा खायला मिळाला हे विसरू नका. स्वतःच्या ठिकाणचं सामर्थ्य त्याची जाणीव करून देऊन ज्ञानोबाराय अंतर्मुख झाल्याबरोबर ज्ञानोबारायांनी आपल्या शरीरातलं असणारं दिव्य तेज आपल्या पाठीच्या असणाऱ्या तव्याचा सारखा उपयोग करून मंडे भाजण्याकरता आणि करायला लावला ना. ज्ञानोबारायांनी ते तेज आपल्या पाठीतनं प्रकट केलं, त्या योगिक शक्तीचा सामर्थ्याचा उपयोग केला. कधी कधी लोकांची समाजाची दृष्टी ही बदलण्याकरता सुद्धा या असल्या शक्तींचा, ज्या साधकच आहेत बाधक नाहीत, अभिमान निर्माण करणाऱ्या नाहीत, तो तर ज्याचा त्याचा स्वभाव आहे. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी मी रेडा बोलावला, मी भिंत चालवली याचा कुठे अभिमान आहे? त्यांनी ते एकदाच केलं, पण केलं याच्याकरता की जेणेकरून विसोबा खेचरांसारख्यांची सुद्धा दृष्टी बदलेल, त्यांचाही विचार आणि अंतर्मुख करण्याचा होईल. विसोबांना तो प्रसाद मिळाला आणि म्हणूनच नामदेवरायांचे श्रीगुरू होण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी आलं, त्यांच्या प्रारब्धात आलं. एवढा मोठा कृपा आशीर्वाद ज्या आईसाहेबांच्यामुळे आणि विसोबांना मिळाला त्या या विसोबांचं आणि वैभव आपण आजही पाहतो. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आईसाहेबांनी या ताटीच्या अभंगातून ज्ञानोबारायांशी आणि संवाद साधताना ही जाणीव करून दिली आहे की अंतःकरणामध्ये जर तुम्हाला ही भावना असेल, कारण असं होतं कधीतरी मोठेसुद्धा आणि विचाराच्या या सगळ्या, कारण माया कुणावर प्रभाव दाखवेल सांगता येत नाही. येथे एकची लीला तरले एवढंच विशेष लक्षात ठेवा. आणि म्हणून बाकी सगळं पसारा आवरायचा असतो. आशा दंभ अवघे आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे त्यातनं सांगायचं असतं. आईसाहेबांनी ते सांगितलं आणि त्यामुळं तुम्हा आम्हाला सुद्धा काही बंधातनं निवृत्त होण्याची प्रेरणा मिळते आणि कुठेतरी आमचंही जीवन कसं धन्यतेच्या दिशेनं वाटचालीमय होईल आणि वाटचालीनं पुढे जाईल याचा विचार आपल्याला करता येतो. झालेली सेवा आईसाहेबांची सेवा आहे, यथामती यथावकाश त्याचा आपण विचार केला. सुरुवातीला थोडाफार काही, कारण मला त्यातलं एवढं ज्ञान नसल्यामुळं या मोबाईलच्या वापराचं, त्यामुळं मला काही तेवढं व्यवस्थित फेसबुकला कनेक्ट होता आलं नाही. पण तो काही जो मध्ये वेळ गेला 1-2-3 मिनिटांचा त्याबद्दल क्षमा मागतो आणि पुन्हा या वाणीला विराम देत आईसाहेबांच्या आणि ज्ञानोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन